जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. आधीच्या भागात आपण बघितले शिवाजी राजांना दादोजी दप्तरी कामात सुद्धा सोबत ठेवू लागले होते. त्यांना सद्रेवर होणाऱ्या निवाड्याला सुद्धा हजर राहावे लागायचे. दादोजींनी एके दिवशी शाहीर बोलावला आणि सांजवेळी पोवाडा सुरू झाला. पोवाड्याचा विषय होता चित्तोडगडाची राणी पद्मिनी आणि भीमसेन यांची. पद्मिनीने स्वाभिमानासाठी स्वतःला जाळून घेतले. स्त्रियांवर झालेल्या या अत्याचाराने राजाचं मन खूप भरून आलं. त्यांना खूप त्रास झाला. आता बघूयात पुढे. बरेच दिवस पद्मिनी राजांच्या मनात घोळत होती. पदरी माणसे गोळा होत होती. मित्रपरिवार वाढत होता. त्यात गुंजवण्याचे येसाजी कंक होते. मोसे खोऱ्यातील बाजी पासलकर, नरेकरांचे बाळाजी चिमणाजी होते. कावजी कोंढाळकर, जीवा महाला, वाघोजी तुपे, सूर्याजीराव काकडे यासारखी लहान थोर मंडळी होती. बाजी पासलकर तर 60च्या घरातले उमराव, पण राजांशी त्यांची दाट मैत्री जमली होती. हे साथीदार घेऊन राजे आता स्वतंत्रपणे फेरफटक्याला जात होते. पूर्वी टापांचा आवाज ऐकताच मोगल आले समजून रानाचा निवारा घेणारी माणसे आता टापांचा आवाज ऐकताच राजे आले समजून धावत आडवी येत होती. बाळराजांना डोळे भरून पाहत होती. राजे रांध्यावरून असेच जात होते. थंडीचे दिवस होते. टापांचा आवाज डोंगर कपारीतून परतत होता. राजांच्या कानावर अस्पष्ट हाक आली. राजांचे घोड्यांचे लगाम खेचले गेले. परत तीच हाक आली. सारे चौफेर पाहत होते. येसाजी म्हणाला, राजे ते पहा. शिवारातून एक इसम धावत येत होता. राजे पायउतार झाले. पळत येणाऱ्या त्या इसमाचा झोक जात होता. एकदा तर तो पडला, तसाच परत उठला आणि राजांच्या रोखाने धावू लागला. तो इसम जवळ आला. माथ्यावर टक्कल, कडेने वाढलेले पांढरे केस, पांढरे कल्ले, चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे. धापा टाकीत तो इसम आला आणि उभ्या उभ्या राजांच्या पायावर पडला. धाप हुंदके यांनी त्याचे अंग हलत होते. येसाजीने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला, पण मिठी सुटत नव्हती. राजांनी हाताने येसाजीला खुणावले. पायांची पकड हळूहळू ढिली होत होती. राजे म्हणाले, उठा. तो सावकाश उठला. काय झालं? न रडता सांगा. राजे काय झालं नाही म्हणून विचारा. परत त्याचे डोळे भरून आले. पुसून तो म्हणाला, राजा माझं वाटोळं झालं. माझी पोर नदीला पाणी भरायला गेली होती. तिला पळवली, बाटवली. माझ्या पोरीनं जीव दिला. राजा, पोरीविना पोरका झालो मी. हे कुणी केलं माहीत आहे? राजांनी विचारले. नसायला काय झालं? साऱ्या पानवठ्यानं सारं पाहिलंय. पण विचारणार कोण? कोण आहे तो? कुंपणानच शेत खाल्लं राजे. गावच्या पाटलानच हे केलं. थांबा इथंच. येसाजी, आम्ही इथं थांबतो. गावात जा आणि पाटलांना इथं घेऊन या. येसाजीने घोड्यावर मान टाकली. भरधाव वेगाने तो रांध्याकडे दौडला. राजे त्या इसमाचे सांत्वन करीत होते. सारी माहिती काढून घेत होते. बऱ्याच वेळाने येसाजी आला, पण एकटा. त्याचा चेहरा गोरामोरा झाला होता. काय झालं? पाटील भेटले नाहीत? भेटले. मग का आले नाहीत? राजांचा आवाज कठोर झाला. येसाजीने ओठावरून जीभ फिरवली. तो चाचरत म्हणाला, पाटील मस्तवाल आहे. हुकूम सांगितला तर तो म्हणाला, जाऊन तुझ्या राजाला सांग तो नावाचा राजा हाय, तसा मी नावाचा पाटील नाही म्हणावं. गाव माझं बटीक समजतो. असं म्हणाले पाटील. वा. राजांच्या चेहऱ्यावर हास्य होते. संतापाने भान हरवून बाजी म्हणाला, येसाजी, आणि असला निरोप घेऊन आलास? कमरेची तलवार शोभीची हाय काय? बाजी, येसाजीनं केलं ते बरोबरच. नाहीतर मोगलाईत आणि आमच्यात फरक काय?
राजे, तो इसम हताश होऊन म्हणाला, तुमचं नाव काय? राजांनी नजर वळवून विचारले. रामजी खोडे, याच गावचा मी. काळजी करू नका. येसाजी एक स्वार पायउतार करा. रामजींना संगती घ्या. रामजीसह सारे पुण्यात आले. वाड्यावर न जाता राजे सरळ पागेकडे गेले. राजांना अचानक आलेले पाहताच स्वार अदबीने गोळा झाले. राजे म्हणाले, येसाजी, 50 स्वार घेऊन तुम्ही रांझाला जा. पाटलांच्या मुसक्या आवळून त्यांना उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा. येसाजीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. येसाजी रामजीसह स्वारांचे पथक घेऊन रांझ्याकडे दौडू लागला. सकाळी राजे नेहमीप्रमाणे उठले. स्नान झाले. राजे आपल्या महाली ठेवणीचे कपडे करीत होते. चुनीदार विजार घातली होती. अंगात कलाबुतीचा जामा होता. कमर पट्ट्यात बिचवा खोवला होता. कमरेला तलवार लटकविली होती. दर्पणात पाहून त्यांनी आपला जिरेटोप मस्तकी घातला. कपाळी लावलेल्या गंधावर त्यांनी नजर केली आणि ते हसले. महालात जिजाबाई उभ्या होत्या. राजांनी जाऊन त्यांचे पाय शिवले. आशीर्वाद देऊन त्यांनी विचारले, काय गोंधळ घातलात राजे? दादोजींनाही खबर नाही. सारा चौक भरून गेलाय आणि आज हे सणासुदीचे कपडे का बरे? नावाचे का असेनात, पण राजाचे कपडे आहेत. चला मासाहेब, आजचा गोंधळ फार मोठा आहे. खरेच चौक भरला होता. राजे जाताच मुजरे झाले. पंतांच्या सह सारी दप्तरीची माणसे गोळा झाली होती. राजांनी नजर फिरवली आणि ते बैठकीवर विरासन घालून बसले. येसाजी, पाटलांना हजर करा. काढण्या लावून आणलेले पाटील चौकात पुढे ढकलले गेले. रामजी, हेच ना पाटील? महाराज, हाच तो हरामखोर. राजे, पाटलाने भयभीत हाक मारली. राजे हसले. ते म्हणाले, पाटील, आम्ही नावाचे राजे असू, तुम्ही गावचे खरे पाटील असाल, पण आम्ही धरतीचे पुत्र आहोत. परस्त्रीला आम्ही आई बहिणी म्हणून ओळखतो. प्रजेला बटीक समजत नाही. येसाजीकडे वळून त्यांनी विचारले, घडला गुन्हा खरा? होय महाराज. पाटील, प्रजा ही पोरासारखी. ती राखण्याकरिता पाटीलकी दिली आणि प्रजेवर तुम्ही बलात्कार केलात. मुसलमानी सल्तनीचे रिवाज आमच्या मावळात पाळलेत. पाटील, जाब द्या. पाटील पुढे सरसावले. त्यांनी पंतांचे पाय धरले. म्हणाले, पंत, मला न्याय द्या. गोतमुखानं मला न्याय द्या. राजे, पंत म्हणाले. राजे पंतांच्याकडे नजर न वळविता म्हणाले, पंत, तुम्ही यात लक्ष घालू नका. पाटील, जरूर तुम्हाला गोतमुखानं न्याय मिळेल, पण अट आहे. कसली? आशेने पाटलाने विचारले. कसली? रामजीच्या मुलीला उभी करा. तिलाही काही सांगायचे असेल. अन्याय आहे. पाटील ओरडला. मेलेला माणूस कधी उभं राहील का? बस. राजे नजर रोखीत म्हणाले, पाटील, गोतमुखाचा न्याय किरकोळ सामान्याकरिता असतो, तुमच्या सारख्या मातब्बर गुन्हेगाराकरिता नव्हे. पंत, चुकलो. एक डाव माफी करा. खामोश. राजे संतापाने थरथरत उभे राहिले. ती पोर जेव्हा किंचाळली असेल तेव्हा काय कान बहिरे झाले होते? येसाजी, या पाप्याचे हात आणि पाय तोडा. गाढवावर बसवून रांजण्यात नेऊन सोडा. गावचे पाटील आहेत ते, मानानं गावी गेले पाहिजेत. घेऊन जा. शिक्षेची अंमलबजावणी झाल्याचं ताबडतोब सांगायला या. आक्रोश करणाऱ्या पाटलांना नेले. राजे महालात आले. पाठोपाठ जिजाबाई, दादोजी आले होते. जिजाऊंच्या अंगावर कापरा सुटला होता. पंत म्हणाले,
राजे, एवढी कठोर शिक्षा? गर्यकन वळून राजे म्हणाले, पंत, मग हा बोललो, क्षमा करा. बांदल देशमुख आम्हाला मानित नव्हते, तर त्यांचे हातपाय तुटले. शिक्षा कमी व्हायची होती ती तिथं. पण शिवबा, मासाहेब, पद्मिनी आठवते, तुमच्या जाऊबाई आठवतात. नाही मासाहेब, हे आता थांबवलंच पाहिजे. आमचा नाईलाज आहे. हे होतं नसेल तर आम्हाला ही जहागीर नको, राजेपणा नको, काही नको. त्याची आम्हाला हौस नाही. शिवाजीराजे तसेच संतापाने निघून गेले. हतबुद्ध झालेल्या जिजाबाई म्हणाल्या, भलताच भडकतो. दादोजी डोळे टिपीत म्हणाले, मासाहेब, आज मी तृप्त आहे. हे पाहायला आज इथं थोरले महाराज हवे होते. आज शिवबा राजे शोभले. गजाननाला दंडवत घालून येतो. पाटलाचे हातपाय तुटल्याची वार्ता साऱ्या मावळात पसरायला वेळ लागला नाही. सारे राजांना धन्यवाद देत होते. पाटील देशमुखांच्या तोंडचे पाणी पळाले होते. आता राजांच्या लहान वयाचा हिशेब कुणाच्या मनात राहिला नव्हता.